गावकुसा बाहेरच्या वस्तीमधल्या उपेक्षितांचं अंतरंग मांडण्याचं काम मूक नायक आणि बहिष्कृत भारतमधून झालं. बरोबर. एक सेल्फलेस पर्सन विथ विजन, मिशन अँड आयडियलिझम. बरोबर. या अर्थानं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण आपण मांडलं. आपण बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेचा, व्यासंगाचा आपल्या या निमित्तानं उल्लेख केला. आपण डॉक्टर मोरे सर एक राज्यशास्त्राचे व्यासंगी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनाही ज्ञान समृद्ध करणारे एक प्राध्यापक असा तुमची ख्याती आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विद्यार्थी दशा आणि त्यांनी नंतर जी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली, मग रीडर्स इन हिंदुइझम असेल, हुबे सूत्राज असेल, ॲनालिसिस ऑफ कास्ट असेल, बुद्ध अँड हिज धम्म असेल, थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, तर अशा अनेक म्हणजे ग्रंथाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. तर एक प्राध्यापक म्हणून सर, एक शिक्षक म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक म्हणजे विद्यार्थी कसा असावा त्याचा एक रोल मॉडेल म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यार्थी दशेबद्दल नंतरच त्यांच्या एकंदरीतच व्यासंगी आणि ज्ञान समृद्ध व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल? अत्यंत चांगला असा प्रश्न आहे. कारण बाबासाहेब एवढे प्रकांड पंडित का होऊ शकले, तर मी आपल्याला सांगेन की त्यांचे वडील लष्करामध्ये होते. त्यांच्या पत्नी रमाई, मातोश्री रमाई त्यांचे सुद्धा नातवडे लष्करामध्ये होते. कारण लष्करामध्ये पहिल्यांदा अस्पृश्य माणसाला संधी मिळालेली आहे. म्हणजे आज आता 1 जानेवारी लोक जातील कोरेगावला, हे की नाही, तर ते शौर्य दिन ज्याला आपण म्हणतात की पहिल्यांदा लष्करामध्ये बाबासाहेबांचे वडील होते, ते रिटायर झाले, पण ते शिक्षक होते त्याच्यामध्ये. आणि आपल्याला कल्पना असेल की ते दापोलीला आले, ते दापोलीनंतर ते सातारला आले. सातारला त्यांचे प्रतापसिंग हायस्कूलमध्ये पहिली त्यांचे आहे ना टीसी वगैरे, आणि तिथे परत ते कुठे गेले, ते गोरेगावचा प्रसंग वगैरे गाडीत वगैरे ते तुम्हाला घ्या, हे सर्व माहित आहे तुम्हाला. पण नंतर ते मुंबईला गेले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबासाहेबांचं इंग्रजी जर आपण वाचलं, मराठीबद्दल मी उल्लेख केला, तर त्यांचं इंग्रजी एवढं उत्तम इंग्रजी, कधी कधी ते इंग्रजीमध्ये लिहायचे, नंतर बसको भारतामध्ये लिहायचे मराठीमध्ये. याचं कारण काय असलं पाहिजे? याचं कारण हे आहे की त्यांचे वडील आजचा टाइम्स ऑफ इंडिया आहे समजा, त्याची किंमत एक 2 रुपये आहे. तर आजचा टाइम्स ऑफ इंडिया उद्या जरा कमी किमतीला मिळेल, 1 रुपयाला मिळेल. त्यामुळे तो पेपर घ्यायचे ते. म्हणजे शिक्षणाबद्दल त्यांच्या मनामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर यांचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे की हे पेपर घेणं आणि तो जुना पेपर घेणं. त्यामुळे त्यांची जी जडणघडण झालेली आहे, ती जडणघडण सुभेदार रामजीने केली आहे. आपला मुलगा रात्री 2ला उठावा, पण 2 पर्यंत जागी राहायचे. ही जडणघडण आणि नंतर त्यांनी आयुष्यामध्ये जे काही ग्रंथलेखन केलं आहे, त्याची जडणघडण इथेच झालेली आहे की साधारणतः व्यासंग म्हणा, आणि नंतर तर ते परदेशामध्ये गेले. सयाजीराव महाराज ते आंबेडकर साहेब ते बडोदा स्कॉलर होते, आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं किंवा तिथलं मोकळं वातावरण, तिथे लायब्ररीमध्ये पहिल्यांदा जाणारा माणूस, आणि शेवटी ग्रंथपाल लायब्ररी बंद करून शेवटी बाहेर त्या लायब्ररीमधून निघणारे. म्हणजे एवढा अभ्यास की जेवणाची सुद्धा भ्रांत नाही, किंवा जेवण वगैरे तिथे एकदा ते काय खात होते, ते ग्रंथालयाचे त्या मॅडमने सांगितलं की ते चालणार नाही जेवण. म्हणजे ही जी उपासना आहे, ही जी तपस्या आहे,
एवढी प्रचंड त्यांनी केली की तुम्हाला एक प्रसंग सांगेन. त्यांचे जे सहकारी होते, सहकारी म्हणण्यापेक्षा नाव नाही, त्यांचे आपले रत्तू, नानकचंद रत्तू. नानकचंद रत्तूने हे त्यांचे बाबासाहेबांचे म्हणजे दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत राहायचे ते ग्रंथलेखन सुरू असताना वगैरे. तर शनिवारी संध्याकाळी समजा ते म्हणजे रत्तू म्हणले की आता मी बाबासाहेब घरी जातो आणि आंघोळ म्हणजे येतो मी नंतर. बाबासाहेब तंद्रीमध्ये होते म्हणजे साधारणतः शनिवाराच्या रात्री गेला असं समजा असतील ते. रत्तू गेले आणि रविवार गेला. सोमवारी नानकचंद रत्तू आले आणि बाबासाहेबाच्या पाठीमागे उभे राहिले. बाबासाहेबांनी पाठीमागे पाहिलं आणि म्हटलं, तू गेला नाही का? म्हणजे बाबासाहेब मी जाऊन आलो, रविवार गेला म्हणजे पूर्ण. ही जी एकाग्रता आहे, ही जी एकाग्रता आहे, ही एकाग्रता अशी म्हणजे त्यांच्या अंगवळणी पडणे म्हणा किंवा सातत्यानं मला काहीतरी करायचं आहे, काही नाही मिशन ठरलेलं आहे ना. त्याच्यामुळे सातत्यानं जे काही हे ग्रंथलेखन झालं, कार्य झालं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की ज्या माणसाकडे कुठलं फार मोठं मनुष्यबळ पाठीशी नाही, द्रव्यबळ पाठीशी नाही, तर एवढं ऐतिहासिक कार्य माणूस कशाच्या आधारे करू शकला? त्याला फक्त दोनच गोष्टी, एक म्हणजे ज्ञानशक्ती आणि दुसरी म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती. या दोन शक्तीच्या जोरावर माणूस काही करू शकतो. आणि या जोरावरच जे काही त्यांनी काम केलं आहे आणि आपण त्यांना तर आता भारतभर आणि जगभरही त्यांना मान्यता मिळालेली आहे. कशामुळे? की त्यांचं जे व्हिजन आहे, हे व्हिजन की माणसाला एम्पॉवरिंग करणं, जो दुर्बल माणूस आहे त्याला एम्पॉवरिंग कसं करायचं, त्याच्यासाठी त्यांचं व्हिजन आज लोकांना मान्य आहे. त्या दृष्टीने विशेषतः तुम्ही जे विचारलं की विद्यार्थी दशा जी आहे, एका परदेशामध्ये सुद्धा लोक त्यांना म्हणायचे, ते म्हणले आता मी ते अभ्यास करण्यासाठी आले, सध्या मी चळवळीमध्ये पडणार नाही. आपले त्याच वेळी हे लाला लजपतराय तिथे होते, त्यांची भेट झाली, पण त्याच्यामध्ये ते पडले नाही. पहिल्यांदा हे माझं काम करणं गरजेचं आहे. 5-5 वर्षाचा 7 वर्षाचा अभ्यास द्यायला लागतो, त्याने 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला. हे सातत्यानं एकरूप होणं त्याच्याशी. विद्यार्थ्यांना आता 2 तास बसला, तासभर बसला की काय करतात आपल्याला माहिती आहे. ही एकाग्रता आहे आणि ते एकाग्रतेमुळे हे जे ग्रंथलेखन झालं, काम झालं, हे मिशन म्हणून त्यांनी केलं आहे. आणि तसं पाहिलं तर ते अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. ही वॉज एसेन्शियली द स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स. परंतु इथल्या चळवळी, इथलं वास्तव म्हणून त्यांना समाजशास्त्रावर त्यांनी लेखन केलं, राज्यशास्त्रावर लेखन केलं, अर्थशास्त्रावर त्यांनी शेतकऱ्याबद्दल जे आहे की शेतीचा प्रश्न त्यावर केला आहे. त्यांनी ज्याला आपण म्हणतो की खोती पद्धतीमध्ये आंदोलन केलं आहे शेतकऱ्याबद्दल. ते एक स्वतंत्र विषय आहे. डॉक्टर आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे हा जो घटक आहे की ज्याचं शोषण होत आहे ते होता कामा नये. स्त्री त्याच्यामध्ये असेल, अस्पृश्य, दलित असेल, तुम्ही म्हणता परिघाबाहेरचे माणसं, आणि मग हंगेरीमध्ये त्यांच्या नावानं शाळा काढलेली आहे. हा जो मेसेज आहे हा आता मी सांगितलं की 23च्या वर इंग्रजी जे काय व्हॅल्यूम आहेत ते परदेशामध्ये आता गेले आहेत. परदेशामध्ये प्रचंड मागणी या ग्रंथाला आहे. म्हणजे एखादी पॉप्युलर कादंबरी खपत नाही एवढे ग्रंथ खपलेले आहेत. आजही तुम्ही गेला तर तिथे शासकीय ग्रंथालयामध्ये तर सर्व प्रती उपलब्ध नसतात. कारण आता बाबासाहेब खऱ्या अर्थानं त्याचा रिलेव्हन्स जो आहे
हा लोकांना आता कळायला आहे. त्याचं व्हिजन, त्यांचं मिशन, आणि मी जसं म्हटलं की ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती, म्हणजे नेशन बिल्डिंगसाठी ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. ह्या समाजाला, देशाला, राष्ट्राला सक्षम करणाऱ्या शक्ती आहेत, घटक आहेत. त्याकडे कोणत्याही देशाने, कोणत्याही समाजाने दुर्लक्ष करू नये. आणि हे सर्व त्यांनी मांडणी केली आहे. ती मांडणी त्यांनी केली, हे करावं लागेल. आणि म्हणून विद्यार्थी दशा त्यांची जी आहे, तुम्ही जे योग्य बोललात की एवढं ग्रंथलेखन, कारण ते ग्रंथलेखन काही कारण झालं असेल, त्यांना 101व्या जयंतीनिमित्त रानडे यांच्यावर भाषण देण्यासाठी बोलवलं होतं. तिथे त्यांनी ते भाषण दिलं, राणे गांधी यांजींना. त्याच्यापूर्वी त्यांना जात-पात ओळख मंडळ लाहोर, तिथे जात-पात कोण नव्हतं, आर्य समाजित होते ते, आणि त्यांना हे काम करता सामाजिक म्हणून तिथल्या संयोजकांनी त्यांना बोलावलं. आणि बाबासाहेबांनी ते त्याचं पुस्तक तुम्ही वाचता, अनिलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन, हा एक निबंध त्यांनी लिहिला आणि तो संयोजकाकडे पाठवला. संयोजक म्हणाले हे फारच 10 काय म्हटले, म्हणजे एवढं ज्याला आपण कडक म्हणतो किंवा एवढं त्यांना पचणार नव्हतं ते. आणि ते भाषण काय झालं, अनडिलिव्हर्ड स्पीच आहे ते. अनिलेशन ऑफ कास्ट इज ए अनडिलिव्हर्ड स्पीच पब्लिश बाय हिम. आणि मग बाबासाहेब म्हणजे ठीक आहे, तिला काय म्हणले याच्यातलं हे अमुक ओळ बोलला, अमुक परिचित बदला. बाबासाहेब म्हणाले ओळ तर नाही, परिचित नाहीच नाही, परंतु स्वल्प विराम सुद्धा बदलणार नाही. तुम्ही माझे भाषण ठेवा, नका ठेवू. ते पुस्तक जे आहे की ज्यालाच आता 75 वर्षे होऊन गेली, सर्व विद्यापीठांचे कार्यक्रम झाले. कारण मधुलिमे सारखा विचारवंत असं म्हणतात की यांनी एवढं जरी पुस्तक, एवढ्या पुस्तकामुळे हा माणूस विचारवंत म्हणून ओळखला गेला असता. आजही ते महत्वाचं आहे, कारण ते असं म्हणाले की जात ही अशी गोष्ट आहे, ती हा जातीचा राक्षस, तुम्ही कोणत्याही दिशेने जा, म्हणून नेशन बिल्डिंग करायचं असेल तर तुम्हाला ही अनिलेट टू रूट आउट, मी ते डिक्शनरी शब्द पाहिला, अनिलेशन इट मीन्स टू रूट आउट, ते करावं लागेल. हे पहिलं भाषण. म्हणजे ज्या ज्यावेळी काही प्रश्न निर्माण झाले त्या त्यावेळी त्यांनी भाषण तरी दिलं असेल, ते ते ग्रंथरूपानं झालेलं आहे. त्यामुळे अनिलेशन ऑफ कास्ट असू द्या, रानडे गांधी जिन्ना असू द्या, किंवा पाकिस्तानची फाळणी जी 40 नंतर जे आलं ना, कारण 40 मध्ये भारताचं राजकारण अत्यंत कम्युनल झालेलं आहे. पाकिस्तानची मागणी आलेली आहे आणि त्यावेळी आता काय करायचं ते तर आता पाकिस्तान मागत आहेत. मग त्यावेळी बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान. जेव्हा गांधी म्हणाले जिनांना तुम्हाला पाकिस्तान पाहिजे म्हणजे काय पाहिजे, जिना म्हणे रीड आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान. त्यांनी अनेकांनी लोक म्हणतात थॉट्स ऑन पाकिस्तान, पण त्या ग्रंथामध्ये काय आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांनी हिंदूची बाजू मांडली आणि मुस्लिमांची बाजू मांडलेली आहे. आणि नेशन म्हणजे एकत्र राहण्याची तुमची इच्छा, कलेक्टिव्ह विल टू लिव्ह टुगेदर, ही जी आहे नॅशनॅलिटी जी आहे ही फिलिंग आहे. आणि म्हणून त्यांनी त्याची ती मांडणी केली आहे. माझा सांगण्याचा उद्देश जो आहे, जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्यांनी ग्रंथलेखन केलं आहे. हे ग्रंथलेखन जसं मी सांगितलं तुम्हाला की अनिलेशन ऑफ कास्ट असू द्या, किंवा रानडे गांधी जिल्हा द्या, किंवा तुमचं संयुक्त महाराष्ट्र जेव्हा व्हायचा त्यामुळे त्या संयुक्त लिंग्विस्टिक स्टेट हे पुस्तक लिहिलं आहे. भाषावर प्रांतरचना, त्यामुळे भाषावर प्रांतरचना सुरुवातीला त्यांचा विरोध होता. कारण भाषावर प्रांतरचनेमुळे काय होईल म्हटले
जी मेजॉरिटी आहे ती सत्तेमध्ये येते. जसं महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री ही जी बाब आहे हे प्रत्येक राज्यामध्ये होईल. आणि त्यामुळे चेक्स अँड बॅलन्स ठेवा. किंवा नंतर ते म्हणाले की नंतर त्यांनी ठीक आहे संयुक्त महाराष्ट्राला मान्यता दिलेली आहे, पण तुम्ही मेजॉरिटी आणि मायनॉरिटी यांना असिम्युलेट करा. म्हणजे मायनॉरिटीला असुरक्षित वाटले नाही पाहिजे. म्हणजे बहुसंख्याक जे आहेत हे बहुसंख्याकांचं वर्तन असं असलं पाहिजे की अल्पसंख्याकांना असुरक्षित आहे असं वाटता कामा नये. आणि अल्पसंख्याकांनी सुद्धा याच्यामध्ये आपले आयडेंटिटी ठेवून सुद्धा आपण एकत्र राहणं. म्हणून तर संविधानामध्ये या तरतुदी आहेत ना. संविधानामध्ये विविधता जी आहे, कारण भारत हा प्राचीन काळापासून इथे विविधता आहे. प्राचीन काळापासून इथे आपण पाहतो की म्हणून पाश्चिमात्य लोक आश्चर्य करतात की अनेक भाषा, अनेक पंथ, धर्म, पण हे लोक एकत्र राहतात. म्हणून ते नेहरू युनिटी इन डायव्हर्सिटी ते आपण स्वातंत्र्यानंतर नाही तर हे इथली लोकशाही यशस्वी होईल का वगैरे त्यांना डाऊट होता थोडा. पण सातत्यानं आपण जे संविधान जे आहे आणि जे नेतृत्व आपल्याला मिळालं त्यामुळे भारत 75 वर्षे आपलं वाटचाल सुरू आहे. आशिया खंडामध्ये लोकशाही नष्ट झालेली आहे. बांगलादेशचे पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, कारण पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान पूर्व बांगलादेश निर्माण झाला. आपण ही जी आहे की इथे डायव्हर्सिटी आहे, इथे डायव्हर्सिटी लोकांच्या जीवन जगण्याचा भाग आहे तो. इथे संत साहित्य आहे. इथे आपण जर पाहिलं ती पहिल्यांदा विशेषतः लोकायत परंपरा आहे की या भूमितलावरचं जीवन चांगलं पाहिजे. चारवाक ज्याचा अभ्यास अलीकडे साळुंखे सरांनी केला, आस्तिक शिरोमणी चारवाकाला आपण कारण नसताना बदनाम केलाय. त्यांनी म्हटलं इथलं जीवन चांगलं पाहिजे, भूमितलावरचं जीवन चांगलं पाहिजे. मग चारवाक आहे त्याच्यामध्ये बुद्ध येतात, त्याच्यानंतर हे प्राचीन कालखंड, मध्ययुगामध्ये आपल्याला कबीर येतात, नंतर महाराज तुकाराम येतात, ज्ञानेश्वर येतात. ही मोठी परंपरा आहे ना, ही मोठी परंपरा आहे. आज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून पंढरपूरला लोक येतात, सर्व थरात तेच एक नाही. आणि म्हणून सांग तुम्हाला की ही असं आपल्यामध्ये विविधतेमध्ये एकता ही भारतामध्ये आहे. आणि म्हणून आपला देश हा टिकून आहे. आणि त्यांचं जे ग्रंथलेखन, ह्या ज्या तरतुदी आपण झालेल्या आहेत संविधानामध्ये, ह्या तरतुदी विविधतेमध्ये एकता दाखवणाऱ्या आहेत. आणि सामाजिक चळवळींनी संविधानामध्ये जे मूल्य आले त्या मूल्याला इथली भक्ती परंपरा, इथले संत साहित्य या सर्वाचा प्रभाव या संविधानावर आहे. कारण अनेक लोक म्हणतात की या संविधान अभारतीय आहे, या संविधानामध्ये आपलं काहीच नाही, हे पाश्चिमात्य धर्तीचे आहे, हे कलोनियल प्रॉडक्ट आहे. हे अत्यंत मिसलिडिंग आहे. प्राचीन भारतीय परंपरा आणि संविधान याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. महत्वाचा मुद्दा मानतात. यावर मी तर असं म्हणेन की प्राचीन भारतीय परंपरा काढा तुम्ही आणि संविधान बाजूला ठेवा. तुकाराम काय सांगतात, ज्ञानेश्वर काय सांगतात, आम्ही काय म्हणतो सारेच विश्वची माझे घर. हे जर असं असेल तर असं जे काही एकांगीपणे बोलणं योग्य होत नाही. आणि म्हणून मोठी जी परंपरा आहे ती परंपरा संविधानामध्ये आलेली आहे. म्हणजे प्राचीन परंपरा जी आहे की काय काय सांगते तुम्हाला, संप्रदायाचा भक्ती परंपरा किंवा संत कबीर काय सांगतो. कबीराचं जे काय अलीकडं पुस्तक जे काही ज्याचा अभ्यास यांनी केला आमनेटे वगैरे, कबीरासारखा माणूस की त्याचे दोहे बघा तुम्ही. संपूर्ण प्राचीन भारतीय परंपरेचा प्रभाव संविधानावर आहे. ही परंपरा मांडणारे सर्व होते. नेहरूचं डिस्कवरी ऑफ इंडिया घ्या, हे सर्व ग्रंथ घ्या, कारण त्यांना जाण होती. आशिया खंडामध्ये लोकशाही नष्ट झाली, पण भारतामध्ये टिकून आहे, ती टिकून राहणार आहे.
कारण तिचा जो पाया आहे, म्हणून तर आपण म्हणतो ना, संविधानाने लोकांना काय दिलं आहे? संविधानाने लोकांना शस्त्र दिलेलं आहे. कशाचं? लढण्याचं, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं. हे आहे ना अभिव्यक्ती. हे तर, आणि त्यामुळे जागृती होते. आणि जसं म्हणलं की जागृती एक हत्यार आहे, ते द्रव्यबळापेक्षा सुद्धा प्रभावी आहे. तुम्ही जागृती करू शकता. आज माणसं उभे राहतात, बोलतात, हे संविधानाच्या आधारे. आणि म्हणून ही जी बाब आहे, विविध आपल्या देशामध्ये विशेषतः हे त्यांचं जे ग्रंथलेखन आहे, हे ग्रंथलेखन, जसं मी सांगितलं हिंदू को उभेल असू दे, की अधिकाराचा प्रश्न येतो, त्यांचं संविधान कसं असावं यासाठी त्यांनी एक खलिता तयार केला होता, एक मॅनिफेस्टो. त्याचं नाव आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. ते पुस्तक त्यांनी संविधान सभेला ते सुपूर्द केलं होतं. त्यांचं काय म्हणणं होतं की संविधानाने आपण राजकीय व्यवस्था आपण बांधून दिली, शब्दबद्ध केली, पण देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही सुद्धा जर तुम्ही बांधून दिली तर प्रश्न सुटणार नाहीत. कारण वन मॅन वन व्होट आलं, पण वन मॅन वन व्हॅल्यू कुठे आहे? खोट्या देशाचं त्याला एकच मत आहे आणि सामान्य माणसाला एकच मत आहे, पण व्हॅल्यू सारखी आहे का? नाही. आर्थिक जे आहे वन मॅन वन व्होट आहे, पण वन मॅन वन व्हॅल्यू नाही. आणि म्हणून ते सामाजिक लोकशाहीचा आग्रह धरतात. सोशल डेमोक्रेसी ही भारतामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे. आणि त्यांचं संविधान सभेमधलं जे भाषण आहे, ज्याला आपण परवा साजरा केला संविधान दिन 26 नोव्हेंबर 1950ला, त्या दिवशी त्यांनी काय म्हटलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि आपण 26 जानेवारीला हे संविधान जे आपण स्वीकारलं, तर ते म्हणले आपण एका विसंगत जीवनामध्ये प्रवेश करीत आहोत. वी आर एंटरिंग इन टू ए लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे राजकीय लोकशाही आहे, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही. ही विसंगती आहे. ही विसंगती लवकरात लवकर दूर करणं गरजेचं आहे. नाहीतर एवढ्या मोठ्या कष्टानं आम्ही जे संविधान तयार केलं आहे, डोलारा उभा केला आहे, ती लोक नष्ट करतील. ती सूचना जी बाबासाहेबांची आहे की वन मॅन वन व्हॅल्यू याकडे आपल्याला वाटचाल करावी लागेल, सामाजिक लोकशाहीकडे आणि आर्थिक लोकशाहीकडे. तर तुम्ही ते ग्रंथलेखनाबद्दल बोलले होते, कारण ते अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. परंतु त्यांना हे जे वास्तव जे आहे, जेव्हा जेव्हा प्रसंग आले त्यानुसार ते थॉट्स ऑन पाकिस्तान लिहावं लागलं, लिंग्विस्टिक लिहावं लागलं, स्टेट्स अँड मायनॉरिटीज लिहावं लागलं. हे त्यामध्ये त्यांची एनर्जी ही गेलेली आहे. भारतासारख्या विशालखंडप्राय देशामध्ये आणि आपण म्हटल्याप्रमाणे डायव्हर्सिटी असते देशामध्ये, अत्यंत उपयुक्त आणि शाश्वत चिरंतन मूल्यव्यवस्था असणारी भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी या देशाला दिली. आणि या राज्यघटनेले मूळतत्वे ही प्राचीन भारतीय परंपरावर आणि संत विचारांवर आधारलेली आहे. असं अत्यंत महत्वाचं विधान आपण आता या मुलाखती दरम्यान केलं. आपण प्राध्यापक डॉक्टर T.S. मोरे सरांचं मुक्तचिंतन या निमित्तानं अनुभवतोय. आपण अनेक मुद्द्यांना सर अतिशय म्हणजे सर्वस्पर्शी अशा पद्धतीने तुम्ही आंबेडकरांचं जीवन कार्य हे डोळ्यांसमोर उभं करताय. अक्षरशः तर एक प्रश्न असा याच्यात संत विचारतो. आपण संत कबीर आणि गौतम बुद्ध यांचाही आता ओझरता उल्लेख केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. विचारांचं काळ सापेक्ष परिष्करण करत पुढे जाणं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे व्यासंगी आणि जीवनदृष्टीचं वैशिष्ट्य होतं. धम्मायन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर या एका अत्यंत उदात्त अशा नात्याबद्दल, वैचारिक नात्याबद्दल आपण काय सांगाल? हाही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या विज्ञान युगामध्ये हा बुद्धाचा विचार स्वीकारलेला आहे. त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे, मी जरा थोडस मागे जातो, ते जेव्हा 10वी पास झाले तेव्हा आपल्याला माहिती आहे
कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांनी त्यांना बुद्धाचं चरित्र भेट दिलं आहे. कारण हे केळुसकर गुरुजी एका बागेत वाचन करायचे, बाबासाहेब सुद्धा त्या बागेमध्ये वाचन करायचे, त्यांची त्यामुळे ओळख झाली. आणि म्हणले यार 10वी मुलगा पास झाल्याचा सत्कार आपण करूया, वडील नको म्हणत होते, पण त्या सत्कार प्रसंगी त्यांनी बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांना दिलं. म्हणजे त्यावेळेपासून बुद्धाचा विचार ते बघत होते. आणि नंतर आपल्याला दिसेल त्यांची जी जर्नी जी आहे त्याचा उल्लेख मी आपल्या बार्शीमध्ये केला की देशांतर, नामांतर आणि धर्मांतर. त्यावेळी केरळामध्ये वायकोमचा सत्याग्रह सुरू होता. त्या कशासाठी सत्याग्रह सुरू होता की अस्पृश्य माणसांना रस्त्यावरून सुद्धा जाता येत नव्हतं. त्यावेळी हा सत्याग्रह तिथे भाषण त्यांनी दिलं आहे. आणि म्हणून विशेषतः की पुढे तुम्हाला माहिती आहे की येवल्याला त्यांनी घोषणा केली. कारण त्या येवल्याला का घोषणा केली की सत्याग्रह, की पाणी महाडचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह असू द्या किंवा तुमचं इथे सत्याग्रह, अमरावतीचा पर्वती सत्याग्रह, ह्या सत्याग्रहातून त्यांना जाणीव झाली की साधे मानवी अधिकार सुद्धा आपल्याला नाहीत. आणि तिथून म्हणून ते काय म्हणाली घोषणा, लोकांना माहिती आहे की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आय बॉर्न ॲज अ हिंदू बट विल नेव्हर डाय ॲज अ हिंदू, ही घोषणा गाजली. पण धर्मांतर कधी केलं, धम्म कधी स्वीकारला, 56 मध्ये. म्हणजे 35 आणि 56 21 वर्षाचं कालखंड तुम्हाला दिसेल. हे का झालं तसं, त्यापूर्वी त्यांनी मृत्युकोण पथे एक भाषण दिलं आहे, मार इलाखा परिषद मुंबईमध्ये, की त्या लोकांनी ठरवायचं आहे. मुक्तिकोण पथे एक त्याचं ते भाषण आहे, ते सुद्धा वाचण्यासारखं पुस्तक आहे. ही त्यांची जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे, हा प्रवास की ते सर्व बाजूनं अभ्यास करत होते, लोकांना जागृती करत होते. कारण एकट्याला स्वीकारू शकले असते ना. विठ्ठलरामजीच्या हाती सुद्धा जेलमध्ये धम्मपद होतं, धम्मपद त्यांच्याकडे होतं. पण बाबासाहेबांना लोकांना तयार करायचं होतं की ते त्यांनी जवळजवळ 35 ते 21 पर्यंत तयार केलं आहे लोकांना धम्मस्वीकारासाठी. आणि आपण आता लोकांना आता किती लोक त्यांच्याकडे आले, ख्रिश्चन आले, मुस्लिम आले, हे की आमच्या धर्मामध्ये या, त्यांनी सर्व पाहिलेलं आहे. आणि ते बुद्धाला तुम्ही सांगितलं की महात्मा फुले, बुद्ध, फुले आणि कबीर यांना तिने गुरु का मानलेलं आहे. गुरु यासाठी मानलं की महात्मा फुले हे पहिल्यांदा जगातलं असं उदाहरण असेल की स्त्री शूद्रासाठी काम करणं. आणि आपल्याला तर माहिती आहे की महात्मा फुलेंचा विचार जरी इथे महाराष्ट्रापुरता असला तरी या माणसाला व्हिजन काय होतं, म्हणून ज्याचा उल्लेख मी केला, गेल ऑमलेट, की वासात काळातील सांस्कृतिक बंड, ए कल्चरल रिव्होल्ट इन ए कॉलोनियल सोसायटी. त्यांनी इथे पहिल्यांदा जसं एल.आर. झेलियटने बाबासाहेबांना इंट्रोड्यूस केलं जगामध्ये किंवा त्यांचं प्रबंध PhD केलं, तसं गेलने केलं. तर महात्मा फुले आणि इथे बाबासाहेबांचा बुद्धाचा जो विचार आहे, हा विचार त्याचा सामाजिक संदेश त्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. इव्हन कबीर ज्याला आपण म्हणतो, कबीराचे दोहे, हे सर्व क्रांतिकारी आहे. आणि मग ते बुद्धाचा विचार का स्वीकारतात, त्याच्या सुद्धा आपल्याला माहिती आहे की बुद्ध आणि धम्म त्यांनी ग्रंथ लिहिला. तो जवळजवळ शेवटी बुद्धाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. एवढा सखोल केला आहे की त्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये हिनयान आणि महायान हे 2 पंथ होते. बाबासाहेबांनी जी बुद्धाची जी मांडणी केली आहे की जग बदलणारा बुद्ध, या पृथ्वी तोलावरचं जीवन चांगलं पाहिजे. बुद्धानं तेच म्हटले ना की लाईफ ऑन अर्थ शुड बी बेटर. पृथ्वी तलावरचं जीवन
मला हवं आहे. ते वर स्वर्ग नरक ते मला माहिती नाही, ते मला विचारू नका. पण इथलं जे जीवन आहे, इथलं जे दुःख आहे, आणि आपल्याला कल्पना असेल खाटमांडूला त्यांनी भाषण दिलं, बुद्ध आणि कार्ल मार्क्स. ते बुद्ध आणि कार्ल मार्क्स आहे, बुद्ध और मार्क्स असं नाही आहे. पण ते काही काही अशा गोष्टी झाल्या आहेत, बुद्ध और वेगळं आणि अँड वेगळं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा, तर ते त्यांनी त्यांची तुलना केली. ते म्हणजे तिथे त्यांना वेळेवर बोलायला सांगितलेलं आहे. खाटमांडूला ते भाषण झाले ना, तर त्यांचा विषय होता की बौद्ध धर्मातील अहिंसा हा विषय. पण ते म्हणले तुम्ही याच्यावर बोला, कारण त्यावेळी मार्क्स हा जगभर होता. बाबासाहेबांनी ते त्यांचं भाषण आहे आणि त्यावर ते बोलले की मार्क्सने सुद्धा शोषण दुःख सांगितलेलं आहे, बुद्धाने सांगितलेलं आहे. शोषणावर तर दोघंही बोलतात. दुःख शोषण होते ना माणसाचं, कारण जो सबल आहे ज्ञानानं संपत्तीनं तो इतरांचं शोषण करतो. मग हे शोषणाचं जी व्यवस्था आहे याचं मार्क्सने सांगितलं की प्रॉपर्टी इज द रूट कॉज. हे मांडलं, कारण मार्क्सने मांडलं त्याच्यामध्ये. बुद्धाने सांगितलं की तृष्णा वगैरे माणसाला जी हंगर आहे, हंगर फॉर पॉवर, हंगर फॉर प्रॉपर्टी, माणसामध्ये तृष्णा आहे ना ती. पण दुःख दोघांनी सांगितलं. फक्त निवारण्याचे जे मार्ग आहेत ना, ते निवारण्याचे मार्ग त्यांनी बुद्धाचे सांगितले, म्हणजे लोकशाहीचा मार्ग सांगितला. आणि पीसफुल ट्रान्सपरेशन. आपल्याला माहिती आहे आज काय झालेलं आहे, रशियाचं विघटन झालं की नाही, झालं ना 90 मध्ये. हा, तर ती डिक्टेटरशिप किती दिवस राहणार हे प्रश्न विचारतात बाबासाहेब त्याच्यामध्ये. की तुम्ही म्हणणार की कामगारांची हुकुमशाही पण राहणार किती दिवस, हा त्यांनी प्रश्न रेज केला आहे. म्हणजे माणसाच्या मानसिकमध्ये बदल झाला पाहिजे. रशियाची व्यवस्था तुम्ही बदलली, पण माणूस बदलला का? माणूस बदलला पाहिजे ना. पुरुष जर बदलला तरच स्त्रियांची मुक्ती होईल ना.